रायगड येथील जिंदाल कंपनीमध्ये वायू गळती झाली आणि त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाला। एकूण 53 मुली, 1 महिला, 6 मुलं असे 60 जणांना हा त्रास झाल्याचं कळतंय। सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र या प्रकरणी माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांची चौकशी केली। या संपूर्ण प्रकरणांमध्ये कंपनी दोषी असल्याचं उदय सामंत म्हणाले आणि कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे असंही उदय सामंत म्हणाले। सगळ्यांचे अहवाल येऊ दे। आता 24 तासच या घटनेला झालेले आहेत, त्याच्यामुळे नक्की सगळे अहवाल आलेले नाहीत आणि या अहवालामध्ये कंपनीला काही सूचना असतील ते आपण नक्की करू आणि कधीतरी कंपनीच्या मालकाने देखील इथं आलं पाहिजे आणि कंपनीच्या मालकाने देखील जनतेला ॲश्युरन्स दिला पाहिजे की आमची जी लोक काम करतात, कारण मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा करतो त्यावेळी ते मला असं सांगतात की हे जे काय घडतं ते आम्हाला अधिकारी सांगतच नाहीत। याचा अर्थ त्यांच्यामध्ये डायलॉग नाही। इथं जे काय घडतं ते कंपनीच्या मालकाला कळत नसावं असं माझं मत आहे आणि कळलं किंवा कळलं नाही तरी त्यांनी रत्नागिरीमध्ये येऊन तिथल्या जनतेशी डायलॉग करावा।